मॅचला सुरुवात. पहिला बॉल थोडीशी उसळी होती, पाठीमागे खेळलाय, रनला मात्र सुरुवात झाली आहे. रॉनी सिल्वेरिया या परिसरातील एक चांगले बॅटर आहेत. जोडीला जर पाहिलं तर सॅम संभाजी यांना आपण पाहतोय आणि बॉलिंगसाठी मनीष पवार यांना आपण बॉलिंगसाठी जरूर पाहतोय. 5-5 ओव्हरच्या मॅचेस, परंतु काय मजा आहे या मैदानातील क्रिकेटची, एक मजाच आहे. मॅच 5 ओव्हरची असू देत नाही तर 4 ओव्हरची असू देत, मजा येणार म्हणजे येणार. फटका समोर खेळलाय, चांगला फटका या ठिकाणी रॉनीच्या बॅट मधून. तिकडे 2 धावा मिळतील, मॅच चांगली होणार आहे. दोन्ही बाजूला जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. रॉनी, मनीष पवार, उसळी होती, अप्पर कट करतायत. अगदी टाचेवर खेळलाय हा फटका आणि पाठवलाय मात्र पॉइंटच्या दिशेने 2 धावांसाठी. चांगला पूल केलाय, त्या थोडेसे पाठीमागे आले, पुलचा फटका खेळताना पाहायला मिळाले. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या मैदानाला टेनिस क्रिकेटचा एक इतिहास आहे. आज नाही तर खूप वर्ष या मैदानात क्रिकेट खेळलं जात आहे आणि गेल्या 3 पर्वात जर पाहिलं तर वाळकेश्वर प्रीमियर लीग आपल्या भेटीला येते. स्थानिक खेळाडूंना एक चांगला मंच मिळतोय. व्यावसायिक स्पर्धा झाली असते तर जास्तीत जास्त 1-2 टीम खेळल्या असत्या. आणखी एक जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, कव्हरच्या क्षेत्रात उडवलाय बॉल 2 धावांसाठी. आणि इकडे पहिली ओव्हर सुरू असताना 9 धावा झाल्यात, म्हणजे रॉनीने 4ही बॉल दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्तित केलेत. बॅक टू बॅक 4 टुड्या. नऊ धावा धावफलकावर आहेत. वाळकेश्वर रॉयल चॅलेंजर पुन्हा एकदा तेच, एका पायावर वेट ट्रान्सफर केलं आणि बॉलला मात्र कव्हर्सला पाठवलंय. खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक त्या ठिकाणी खेळलाय. 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावा. पहिली ओव्हर संपल्यानंतर 11 धावा. गोलंदाजीमध्ये बदल केला. अनिकेत चाळके आलेले आहेत गोलंदाजीसाठी. समोर जर पाहिलं तर सॅम संभाजी गावडे यांना पण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. एक धडाकेबाज बॅटर आहेत संभाजी. यावेळेला पहा दिशा दिली, थोडेसे मागे आले, बॉलचा अंदाज घेतला, कव्हर्सला पाठवलंय. ज्या ठिकाणी 2 धावा आहेत, कॅच पकडण्याची शक्यता कमी. अशा प्रकारच्या मैदानामध्ये कॅचेस होण्याची संधी कमी असते डिक्लेअर झोनच्या ग्राउंडमध्ये. आणि अशा ठिकाणी जर पाहिलं तर बॉलला उडवाउडीची बॅटिंग करावी लागते जास्त. दक्षिण मुंबईत बऱ्यापैकी अशा प्रकारची मैदान आहेत. किंवा तुम्ही गणेश गली लालबागचं मैदान तुम्ही पाहत असाल. त्याचबरोबर जर पाहिलं तर कामगार मैदान, नरे पार्कचं मैदान असेल, डोंगरीचं मैदान असेल, किंवा मांडवीचं एक मैदान आहे. फक्त रस्त्यावरचं क्रिकेट ज्या ठिकाणी खेळलं जातं, ही अशी मैदान आपल्याकडे. DN नगरचं एक छोटंसं मैदान आहे, कोतवाडी सांताक्रूजचं आहे. या वेळेला फटका पॉइंटच्या दिशेने खेळलाय. 2 धावा तिकडे मिळतील. बॅट आणि धावसंख्या 15 वर जाते. चांगली सुरुवात.
चांगला बॉल, परंतु त्यालाही पॉईंटच्या दिशेने खेळलाय. एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या इकडे पुढे जाईल. एक धाव गरजेची आहे आणि एक धाव आली तरी चालू शकतं बॉलिंग टीमला, कारण इकडे एक धाव आली तरी ते डॉटच्या सामानच आहे. आणि स्कोर जर पाहिलं तर आता 16 झालाय. दुसरी ओव्हर सुरू आहे. वाळकेश्वर रॉयल चॅलेंजर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते आणि एका बाजूला वाळकेश्वर किंग्स. सरळ बॅट, समोरची दिशा, फटका चांगला आहे. रॉनी यांच्या बॅटमधून आलेला फटका. पाहूयात किती धावांसाठी. 2. अठरा धाव फलकावर. दुसरी ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळते. संपूर्ण वाळकेश्वर मध्ये चर्चा याच स्पर्धेची आहे. समोरच्या दिशेने मारला गेला अफलातून फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. रॉनी इन ऍक्शन मध्ये जबरदस्त बॅटिंग करतायत आणि 22 धावांवर संघाच्या धावसंख्येला पाठवलेला आहे. चांगली सुरुवात झाली. बिनबाद 22. रॉयल चॅलेंजर यावेळेला फटका फसलाय. 1 2 3. ओ, कॅच जवळपास पकडली गेली होती. हेलकावे खात होता बॉल इकडून तिकडे आणि शेवटी जमिनीवर पडलाय. कॅचही सुटली, धावही आलंय आणि आता 2 ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या 23. दोन ओव्हरचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 ओव्हरमध्ये चांगली सुरुवात झालेली आहे. रॉनीची काय बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग करतायत. सॅम त्यांच्या जोडीला आहेत. वेगात बॉल टाकलाय खरा, पाठीमागे जाईल. व्हाईट बॉल कळवला जातोय पंचांकडून. अरविंद आलेत गोलंदाजीसाठी. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी टेनिस क्रिकेटच्या लॉ वर ज्यांनी पुस्तक बनवलेले असे भारतातील पहिले अंपायर सध्याच्या मॅच मध्ये मेन अंपायर म्हणून कामगिरी करतायत. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजेत. यावेळेला बॅकफुटला जाऊन मात्र गोशांकी क्षेत्राच्या दिशेने चेंडू खेळलाय. चला मॅच सुरू होते. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी रॉनी खूप चांगली बॅटिंग करतायत. अरविंद पुन्हा एकदा रॉनी साठी. अरविंद याही वेळेला वेगात बॉल. वेग थोडासा जास्त वेग देण्याचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नात व्हाईट बॉल येतोय. 26 धावा फलकावर. तिसरी ओव्हर सुरू आहे. सलामीची जोडी रॉयल चॅलेंजर संघाची. सॅम आणि जोडीला जर पाहिलं तर रॉनी चांगली कामगिरी करत आहेत. सरळ बॅट, कव्हरची दिशा. वाह, तंत्रशुद्ध फटका या ठिकाणी खेळतायत रॉनी.
रॉनी सेल्वेरिया खूप चांगली बॅटिंगचा प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवतायत. काळ बदललाय, काळाबरोबर क्रिकेट बदललाय. आणि इकडे जास्त मागे हटून मात्र हा स्ट्रोक कुठेतरी पॉइंट कव्हरला खेळायचा होता. बॅटची कडा घेतली, स्लीप मध्ये कॅच पकडली गेली आहे, विकेट आली आहे पहिली. सुशांत आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. पुन्हा एकदा अरविंद. ओव्हर नंबर 3. सुशांत मोरे यांना आपण पाहतोय. सुशांत पहिलाच बॉल, वेगवान फटका. पाहूया किती धावा त्या ठिकाणी. वळकेश्वरचे श्रेयस कदम. सुशांतची देखील खेळण्याची एक वेगळी शैली आहे. पाहूया. सुशांत समोर जर पाहिलं तर आता अरविंदच आहे ना. अरविंद पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी मात्र बॉलला केवळ दिशा दिली आहे. 2 धावांमध्ये पाठवले घोषांकित क्षेत्रात. 2 धावा मात्र तिकडे मिळतील. धावसंख्या 31. तिसरी ओव्हर सुरू आहे. सरासरी मात्र 10ची गाठली आहे या ठिकाणी रॉयल चॅलेंजर संघाने. चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या मॅच मधील पराभवानंतर खडबडून जागा झालाय हा संघ रॉयल चॅलेंजर आणि खूप चांगली कामगिरी करतोय. इकडे अरविंदच्या बाबतीत एक होत आहे, जास्तीत जास्त वेग वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या प्रयत्नात त्यांच्याकडून काही वाईट बॉल देखील आलेले आहेत. पाठीमागे बॉल जाईल आणि इकडे ओव्हर नंबर जर पाहिलं तर 3 ओव्हर संपलेले आहेत आणि स्कोर झालाय 32 धावा. 1 विकेट माघारी परतलेली आहे रॉयल चॅलेंजर. टॉस साठी यायचं आहे. वळकेश्वर धमाका आणि वळकेश्वर आर्कर्स. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. अनिकेत चाळके पुन्हा एकदा आलेत गोलंदाजीसाठी. पाहूयात समोर सॅम आणि सॅम यांच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत सुशांत मोरे, संभाजी गावडे.
समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, कव्हरला मात्र दिशा दिली अंतिम क्षणी. 2 धावा तिकडे मिळणार आहेत. धावा मात्र थांबत नाहीयेत. चांगल्या पद्धतीने बॅटिंग होते रॉयल चॅलेंजर संघ. धावसंख्या पुढे गेली आहे. सॅम चांगला फटका खेळलाय. जर आंब्याचा सीझन असता तर 1-2 कैऱ्या खाली पडल्या असत्या. एवढ्या जोरात मात्र स्ट्रोक खेळलाय, परंतु इकडे एका जावर समाधान मानावं लागेल. सुशांत मोरे आणि जोडीला जर पाहिलं तर संभाजी गावडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 37 धावा धावफलकावर ओव्हर नंबर 4. पॉइंटला खेळलाय, 1 रन मिळेल. चांगला फटका यावेळेला सॅम समोर खेळले, तिकडे 2 धावा मात्र मिळतील आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 40 ओव्हर नंबर 4 सुरू आहे. 40 धावा धावफलकावर चांगली सुरुवात झाली आहे आणि एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने या स्लोने धावा येत राहिल्या तर 50 पार व्हायला हरकत नाहीये. रॉयल चॅलेंजर वाळकेश्वर रॉयल चॅलेंजर टीमला कल्याणी घोरपडे सर आणि अनिल आवळेगावकर सर पंचांच्या भूमिकेत आहेत. भारतीय टेनिस क्रिकेटमधील किंवा लेदरबॉल क्रिकेटमधील देखील मोठी नावर यावेळेला समोरच खेळलाय. हो, झाडे हवी आहेत, परंतु क्रिकेटच्या टीमच्या दृष्टीने कधी एखाद्या टीमचा फायदा करतात, एखाद्या टीमचा तोटा करतात, परंतु काही झाले तर सावली मात्र सगळ्यांना देतात. त्यामुळे झाडे पाहिजेच आहेत. स्कोर जर पाहिला तर 42. चार ओव्हर झाल्यानंतर जर पाहिलं तर 42 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल तो देखील रिच करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु यशस्वी नाही झाले आणि मोठा स्ट्रोक काही नाही येऊ शकला. स्कोर जर पाहिला तर आता पुढे जात असताना पाहायला मिळेल 43 धावा धावफलकावर. शेवटचा षटक मार्गस्थ आहे, धावा करायच्याच. सॅम यांना मात्र आपण खेळताना पाहतोय खरे. आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी खेळलाय खरा. पंचेचाळीस धावा, 50च्या दिशेने वाटचाल. संभाजी
पुल केलाय आणि बॉलला गुल सुद्धा केलाय. चांगला फटका त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळालाय आणि धावसंख्या पुन्हा पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 47 वर धावसंख्या 50च्या उंबरठ्यावर रॉयल चॅलेंजर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली कामगिरी आतापर्यंत संघाची होताना पाहायला मिळालेली आहे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळला फटका आणि डायरेक्ट हिट. सॅम माघारी परत आहेत. 47 धावांवर विकेट आलेली आहे. यावेळेला स्ट्रोक शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. एकदा मिळेल. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक बारगस्त असताना पाहायला मिळते. या षटकात चांगली बॉलिंग राहिली. असं वाटत होतं 50च्या बराच पुढे स्कोर जाईल, परंतु थोडंसं कंट्रोल केलं या ठिकाणी देवेन यांनी. यावेळेला फटका खेळला खरा, परंतु पुन्हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. एक धाव तर तिकडे मिळणार आहे. फेकी केली आहे आणि विकेट मात्र येताना पाहायला मिळेल. धावसंख्या 49 विजयासाठी पाहिजे 50. चला विनंती असेल टॉस साठी यायचं आहे. वाळकेश्वर धमाक आणि वाळकेश्वर आर्कर्स. चला टॉस साठी या ठिकाणी लवकरात लवकर आपल्याला दाखल व्हायचं आहे. दोन्ही कॅप्टन आपण लवकरात लवकर या ठिकाणी दाखल व्हा. टॉस करायचं आपल्याला. खेतवाडी 12वी गल्लीचे क्रिकेट प्रेमी, छोटेसे क्रिकेट प्रेमी कपिल जाधव हे देखील उपस्थित राहत आहेत. त्यांचे स्वागत. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि त्यावेळेला 50 धावा करायच्या आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया हे 50 धावा कशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण होतील किंवा त्यांना रोखलं जाईल का. कारण जरी मोठं वाटत असेल या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो. ज्या पद्धतीचे मैदान आहे, 5 ओव्हरमध्ये या धावा करायच्या आहेत.
चला विनंती असेल आपण लवकरात लवकर या ठिकाणी दाखल व्हायचं. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस झालेला नाहीये याची नोंद घ्या. धमाका आणि आर्कर्स चला टॉस साठी यायचंय. 50 धावांचा पाठलाग आणि पहिलाच बॉल त्याला मात्र एका धावेमध्ये पाठवलंय. यावेळेला एक वेगवान फटका खेळला जरूर, परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा एकेरी धावेचा फटका येताना पाहायला मिळेल. धावा कराव्या लागतील. 5 ओव्हरमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे प्रत्येक ओव्हरला 10 धावा तर तुम्हाला करायच्या आहेत. आज या ठिकाणी पहिला दिवस वाळकेश्वर प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वाचा आणि सगळ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. या परिसरासाठी HPL एक मोठी स्पर्धा देखील येते, माझ्या मते गिरगाव प्रीमियर लीग देखील येते. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहेत. आर्कर्स टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेला समोर खेळलाय बॉल, ज्या ठिकाणी खेळायला पाहिजे होता त्याच ठिकाणी खेळलाय आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. चौकार. चांगला फटका खेळलाय. वाट पाहिली बॉलची आणि त्यानंतर वाट लावलीये. प्रकाश पाठक आणि जोडीला जर पाहिलं तर भावेश भोसले आहेत. भावेश स्ट्राईकला आहेत आणि भावेशचा एक वेगळाच आवेश पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. लक्ष मोठं आहे, परंतु आम्ही या धावसंख्येचा पाठलाग करणार हा इरादा मात्र या ठिकाणी केलाय. बिग हिट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय भावेश. एक धाव तर घेतलीये. लगेच थ्रो केलाय. संभाजी आहेत तिकडे आणि सुशांतच्या दिशेने थ्रो केलाय खरा, परंतु धावसंख्या आता 8 वर गेलीये. 50 धावा म्हणजे प्रति षटकागणिक 10 धावा करायच्या आहेत. आज पहिला दिवस. प्रकाश अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला 2 धावांमध्ये परावर्तित केलंय. 50चा पाठलाग करायचा आहे. 10ची सरासरी पाहिजे आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर बिनबाद 10 रन तर झालेले आहेत. 4 ओव्हरमध्ये 40 पाहिजेत अजूनही. पाहूया मोठ्या स्ट्रोकची या ठिकाणी प्रतीक्षा असणार आहे. कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल पाहायचं आहे आपल्याला. एका बाजूला टीम पाहायला मिळते रॉयल चॅलेंजर, एका बाजूला पाहायला मिळते टीम वाळकेश्वर किंग्स. यांच्यातील सुरू असणारी मॅच. वाळकेश्वर प्रीमियर लीगचा पहिला दिवस. आणखीन एक चांगला फटका 2 धावांसाठी.
चांगला स्ट्रोक मात्र या ठिकाणी खेळलाय आणि चांगली बॅटिंग मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. भावेश भोसले यांच्या बॅटमधून आलेला हा स्ट्रोक पाहायला मिळालाय. राहुल बॉलिंगसाठी पाहायला मिळतात आपल्याला. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये आणि तिकडे फटका फसताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन, खेळाडू बाद होत आहेत. पहिला धक्का बसला या ठिकाणी. चांगली सुरुवात केल्यानंतर आलेली ही विकेट पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर दुहेरी धावसंख्येचा फटका, त्यानंतर विकेट आली आहे. अखू टप्प्याचा बॉल, एक वेगवान फटका खेळलाय. एक धाव, धावसंख्या 13 वर जाते. फोर्स वन वर ही स्पर्धा आपण लाईव्ह देखील पाहतोय. खूप चांगलं काम तेही करतायत. दोन कॅमेऱ्याने फोर्स वन ची टीम लाईव्ह करते. यावेळेला पिचिंग जर पाहिलं तर एक्स्ट्रमच्या बाहेर. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले खरे, परंतु त्या ठिकाणी रन नाही मिळत आहे. या ओव्हरमध्ये थोडासा दबाव निर्माण केलाय. राहुल कोकरे जसे आले ना, त्यांनी विकेटही घेतली आणि थोडासा दबावही निर्माण केलाय. अनिकेत चाळके, राहुल ओ फटका तर खेळलाय. पाहूया किती धावांचा असेल. चांगला फटका आलाय. दोन धावा, 16 रन, 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. राहुल कोकरे एका बाजूला आहेत, अनिकेत चाळके जोडीला प्रकाश पाठक. राहुल अनिकेत यांच्यासाठी यावेळेला देखील जर पाहिलं तर पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. समीकरण बदललंय. दुसऱ्या डावातील मॅच आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावर आहे. मागील षटकाच्या तुलनेत या षटकात धावा थोड्याशा कमी आलेल्या आहेत, परंतु डाव संपलेला नाहीये. वाह, यावेळेला मात्र बॉलचा अंदाजच नाही आला. एकतर ऍक्शन वेगळी आहे राहुल यांची आणि बॉल पाठीमागे जाईल. रन नाही मिळणार आहे. या ओव्हरमध्ये फक्त 7 रन खर्च केल्या राहुल कोकरे आणि आता 3 ओव्हरमध्ये 33 करायच्या 11च्या सरासरीने.
शेवटचे 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. वाळकेश्वर किंग्स आणि बॉलिंग साठी आलेत मिहीर आलेले आहेत. तीन ओव्हरमध्ये 33 पाहिजेत. वेग वाढवला परंतु अचूकतेवर नव्हता हा बॉल आणि तिकडे जर पाहिलं तर व्हाईट बॉल कळवला जातोय. 18 बॉल मध्ये 32. प्रकाश पाठक एका बाजूला दुसऱ्या बाजूला अनिकेत चाळके आहेत. बॉलिंग साठी जर पाहिलं तर मिहीर 32 करायचे आहेत. पुन्हा एकदा तेच लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी पुन्हा घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर आता अजून 31 करायचे आहेत. 18 बॉल 31. या इनिंग मध्ये येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी बाणगंगा बॉईज यांच्याकडून 200 रुपयाचा पुरस्कार असेल. पाहूया मोठ्या फटक्यांची गरज आहे या ठिकाणी. 19 धावा धाव फलकावर आहेत. थोडासा सामना थांबला पुन्हा सुरू होतोय. मिहीर पुन्हा एकदा. आणखीन एक चांगला बॉल यावेळेला मात्र कमबॅक करताना पाहायला मिळाले. जाणी मिहीरवर थोडासा दबाव होता त्याने आता बॅटरवर दबाव टाकलाय. 17 बॉल 31. एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे. 17 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता. तिसरी ओव्हर सुरू आहे. वाळकेश्वर टेनिस क्रिकेट आयोजित असणारी वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व 3 आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी आले. सगळ्यांचं स्वागत. यावेळेला फटका उडवलाय. प्रकाश पाठक त्या ठिकाणी एक रन तर घेतलाय. एकावर समाधान. अनिकेत चाळके आता स्ट्राईक वर येत आहेत. 16 बॉल बाकी आहेत आणि 16 बॉल मध्ये 30 रन करायचे आहेत. म्हणजे 15 डबल मारायचे. परंतु एखादा मोठा फटका आला तरी देखील मॅच येऊ शकते. सरळ बॅटने समोरच्या दिशेने. वा 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 काय फटका खेळलाय. 4 धावा चौकार. सरळ बॅटने सरळ सरळ हल्ला केलाय. 4 धावांवाला. आता 15 बॉल मध्ये 26. मॅच संपलेली नाहीये की या चौकाराने पुन्हा एकदा टीमला मॅच मध्ये आणलंय. मिहीर पुन्हा एकदा. अनिकेत चाळके यांच्यासाठी. यावेळेला समोर खेळायला गेले. तिकडे फिल्डर आहेत. रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल. 14 बॉल आणि 26 ची आवश्यकता. बॉल पाठीमागे जाईल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. समीकरण मात्र बदलत आहे. आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 14 बॉल आणि 25. 16 बॉल मध्ये 25 झाले. 14 बॉल मध्ये 25 पाहिजेत. मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. वाळकेश्वर प्रीमियर लीगचा हा बलाढ्य असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चर्चा काय वाळकेश्वर मध्ये स्पर्धेची. बिग हिट. फटका खेळलाय परंतु हा फटका फसलाय. संभाजीने कॉल दिलाय आणि यस पहिलंच सांगितलं होतं ही कॅच मी घेणार आणि घेतली कॅच. अनिकेत आउट.
नवीन बॅटर येत आहेत परेश सोलंकी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. 13 बॉल आणि 25 ची आवश्यकता आहे. परेश जोडीला परेशच्या प्रकाश आहेत. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा. तिकडे संभाजी. रन नाही मिळणार आहे. 3 ओव्हर मध्ये रन झालेले आहेत 25. 2 ओव्हर मध्ये रन पाहिजेत 25. अर्ध काम झालंय, अर्ध काम बाकी आहे, परंतु 3 ओव्हर झाल्यात, 2 ओव्हर बाकी आहेत. ही मॅच जशी संपेल ना, पुढल्या दोन्ही टीमने लगेच रेडी राहायचंय, लगेच मैदानात देखील यायचंय. धमाका आणि आर्कर्स हा सामना यानंतर होणार आहे, त्यामुळे आपण दोघांनी रेडी राहायचंय. चला रेडी व्हा आणि चला आपणही घाई करा. चालू मॅच 2 ओव्हर मध्ये अजूनही 25 पाहिजेत. बॉलिंगसाठी आमंत्रित केलंय गणेश आलेले आहेत. प्रकाश आणि प्रकाश यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये परेश पाहायला मिळत आहेत. परेश आणि प्रकाश समोर गणेश. चला घाई करा, मॅच जास्त आहेत, वेळ कमी आहे. लोवर फुल टॉस, जाळीला आदळतोय बॉल. 1 रन मिळणार आहे. 11 बॉल आणि 24. यावेळेला जाळीच्या वरून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. परेश यांच्या बॅटमधून 2 धावांचा फटका आलाय. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 28 म्हणजे अजूनही 22 पाहिजेत. 10 बॉल 22. मॅच नाही संपली आहे. 10 बॉल 22. परेश बॉल पाठीमागे जाईल. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, यशस्वी देखील झाला. 9 बॉल 21. आता एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. षटकार चौकारच आता या मॅचला वाचू शकतात. फटका ताकदवर खेळलाय, परंतु तिकडे 1 धाव मिळेल. एकीवर समाधान मानावं लागेल. 1च धाव मिळते आणि आता 8 बॉल बाकी आहेत. 20 धावांची आवश्यकता. मॅच चालली आहे रॉयल चॅलेंजरच्या बाजूने. यावेळेला समोर खेळलाय, ज्या ठिकाणीच खेळायचं होतं बॉलला त्याच दिशेने खेळलाय, परंतु तिकडे 2 धावा. परेश एका बाजूने चांगली कामगिरी करतायत, प्रयत्न करतात आपल्या टीमच्या विजयासाठी. चांगला चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला आणि इकडे सामना अगदी आता थोडासा दूर गेलेला आहे, कारण ओव्हर जर पाहिले तर या ठिकाणी संपलेल्या 4 धावसंख्या झालेली आहे ती 32. 6 बॉल आणि 18.
यावेळेला उसळी होती आणि एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु तिकडे एक धाव मिळणार आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे. आता मॅच जवळपास संपण्याच्या दिशेने, परंतु काही चमत्कार करावा लागणार आहे. प्रकाश आणि परेश. बॉलर कोण आहे? आदित्य आहेत. आदित्य बॉलिंगला आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि तिकडे विकेट येते. आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण. यस, सचिन शाह आलेले आहेत, ज्यांच्या मुलीचं नुकतंच मुंबईच्या अंडर 15 संघामध्ये सिलेक्शन देखील झालं होतं. कस्तुरी शाह आणि हे देखील बरेच दिवस क्रिकेट खेळत आहेत. नो बॉल असल्या कारणाने बचावले गेलेले आहेत. चला मॅच सुरू करा. समोरच्या दिशेने अडवला जातोय बॉल. रन जर पाहिलं तर आता फक्त 2. पुढच्या दोन्ही टीम रेडी व्हा, लगेच मैदानात यायचंय. पुढच्या दोन्ही टीम. आणखीन एक चांगला बॉल. आता रॉयल चॅलेंजर पराभवातून विजयाच्या दिशेने. आणि या ठिकाणी विजय मात्र रॉयल चॅलेंजर टीमचा. अभिनंदन.